हॅलो फ्रेंड्स, कधी विचार केलाय की मायक्रोप्रोसेसर एवढे फास्ट कसे वर्क करतात? तर यांच्या कृपेमुळे आजचा आपला टॉपिक हाच आहे, पाईपलाईनिंग. चला तर समजून घेऊया पाईपलाईनिंग कशी वर्क करते. तुम्हाला माहिती आहे 8085 मध्ये हे जे आहे हे नॉन पाईपलाईन्ड प्रोसेसर होतं. नॉन पाईपलाईन्ड प्रोसेसर म्हणजे काय? 8085 कसं वर्क करायचं? आता आपली इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनच्या स्टेप्स काय काय आहेत? फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट, बरोबर? तर फेच, डिकोड, एक्झिक्यूटमध्ये सपोज माझ्याकडे 2-3 इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि आपली पाईपलाईन जर 8085 आहे, जी की नॉन पाईपलाईन्ड आहे, तर एक्झिक्युशन्स कसे व्हायचे? आधी इन्स्ट्रक्शन फेच होणार, मग त्यानंतर ती इन्स्ट्रक्शन डिकोड होणार, मग नंतर एक्झिक्यूट होणार. याचा अर्थ काय? फर्स्ट सायकलला फेच झाली, सेकंड सायकलला डिकोड झाली, थर्ड सायकलला एक्झिक्यूट झाली. आणि पहिली इन्स्ट्रक्शन पूर्ण एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर माझ्याकडे दुसरी इन्स्ट्रक्शन येणार, फेच होणार, डिकोड होणार, एक्झिक्यूट होणार, त्यानंतर माझ्याकडे तिसरी इन्स्ट्रक्शन येणार. तर ही झाली नॉन पाईपलाईन प्रोसेसरची एक सिस्टम, म्हणजे ही प्रोसेसिंग कशी वर्क करते हे 8085 मध्ये झालं. तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे 8086 आलंय, जे की आहे पाईपलाईन्ड एक्झिक्युशन. म्हणजे काय होणार? आता यामध्ये आपल्याकडे BIU म्हणजे बस इंटरफेस युनिट आणि EU म्हणजे एक्झिक्युशन युनिट, म्हणजे ॲक्च्युअल एक्झिक्युशन ऑफ द इन्स्ट्रक्शन. तर बस इंटरफेस युनिट काय करणार? स्टेप बाय स्टेप डिफरंट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द मेमरी लोड करणार. कशामध्ये लोड करणार? ही आहे इन्स्ट्रक्शन क्यू. इन्स्ट्रक्शन क्यू मध्ये लोड करणार. आता बेसिकली पाईपलाईन म्हणजे काय? आता माझ्याकडे एक एक्झिक्युशन युनिट आहे आणि एक बस इंटरफेस युनिट आहे, ठीक आहे. जर माझं एक्झिक्युशन युनिट हे वर्किंग असताना बस इंटरफेस युनिट हे रिकामं आहे, काहीच काम नाही आहे त्याला, तर त्याने एक दुसरं काम करू शकते, राईट? कुठलं काम करू शकते? फेचिंगचं काम करू शकते. फेचिंगसाठी आपल्याला एक्झिक्युशन युनिटची गरज आहे का? नाही. तर फेचिंगसाठी मला काय लागणार आहे? फक्त मेमरी आणि डेटा बसेस, जे की एक्झिक्युशन युनिट कामात असताना रिकामे आहे. म्हणजे जसं की इथे तुम्हाला दिसतंय की ही एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट असताना फेचचं काम पण फेच काय करणार आहे? बस इंटरफेस युनिट फेच करू शकतो, पण इथे काम करतोय का तो? नाही. आणि एक्झिक्युशन युनिटचा सेकंड पार्ट डिकोड करू शकतो, तो काम करतोय का? नाही. म्हणजे काय होत आहे? 2 लाईफ सायकल्स वेस्ट जात आहेत. तर 8086 मध्ये आपलं एक्झिक्युशन कसं असणार आहे? माझी पहिली इन्स्ट्रक्शन फेच झाली, ती डिकोडला गेली असताना I1 ही डिकोडिंगसाठी गेली असताना I2 ही अवेलेबल आहे. परत I1 ही एक्झिक्युशनसाठी गेली असताना I2 ही डिकोड होऊ शकते आणि I3 ही फेच होऊ शकते. मग एक्झिक्युशन I1चं संपल्याच्या नंतर I2 एक्झिक्यूट होत असताना I3 डिकोड होऊ शकते आणि I4 ही फेच होऊ शकते. सिमिलरली I3, I4, I5, I4, I5, I6, I5, I6 आणि I7. तर या वरच्या नॉन पाईपलाईन आणि या पाईपलाईन एक्झिक्युशनच्या सिस्टीमकडे बघताना काय लक्षात येतं की या सिस्टीममध्ये तुमचे 7 सायकल्स संपल्याच्या नंतर तुमच्या फक्त 2 इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होत आहे आणि इथे 7 सायकल्स
होत असताना तुमच्या किती इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युशन संपलाय? 5 इन्स्ट्रक्शन्सचं. आणि हे सगळं कशामुळे पॉसिबल झालंय? तर पॅरलल प्रोसेसिंग. कशामुळे पॉसिबल झालंय? पॅरलल प्रोसेसिंग. म्हणजे जर माझं एक्झिक्युशन युनिट हे काम करत आहे आणि बस इंटरफेस युनिट हे रिकामं बसलंय, तर एक्झिक्युशन युनिट काम करत असताना बस इंटरफेस युनिट त्याचं काम करणार. आता काय काम करणार? आणि इथे अजून एक काय चांगली गोष्ट आहे की माझ्याकडे 6 बाईट इन्स्ट्रक्शन क्यू आहे. 6 बाईट इन्स्ट्रक्शन क्यू म्हणजे एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना माझ्याकडे ऑलरेडी 6 इन्स्ट्रक्शन्स येऊन बसले आहेत. म्हणजे काय? आता ही सपोज ही एक इन्स्ट्रक्शन इकडे आली एक्झिक्युशन युनिटमध्ये, तर अजून माझ्याकडे परत एकदा 6 इन्स्ट्रक्शन्स ह्या लाईनमध्ये अवेलेबल असणार आहेत लगेचच एक्झिक्यूट व्हायला. ओके. आणि त्यामुळे 8086चं हे पाईपलाईन्ड एक्झिक्युशन सिस्टीम ही कशामुळे चांगली वर्क करते? तर 2 डिफरंट युनिट्स असल्यामुळे. कुठले डिफरंट युनिट्स? बस इंटरफेस युनिट आणि एक्झिक्युशन युनिट. आणि त्यातल्या त्यात इन्स्ट्रक्शन क्यू. इन्स्ट्रक्शन क्यूमुळे काय होणार आहे? एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना 6 इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल फॉर नेक्स्ट एक्झिक्युशन. आणि सगळ्यात शेवटी काय आहे? इफिशियन्सी ऑफ 8086 पाईपलाईन एक्झिक्युशन सिस्टीम काय असणार आहे? रिड्युसेस वेटिंग टाईम. आता इथे I1 ही एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर डिकोड रिकामा आहे आणि एक्झिक्युशन युनिट पण रिकामा आहे. कशामुळे? कारण की माझ्याकडे इन्स्ट्रक्शनच अवेलेबल नाही आहे. मी इन्स्ट्रक्शन फेचच केली नाही आहे अजून, म्हणून मी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकत नाही. मी याच्यामध्ये हा जो आहे किंवा हा जो आहे हा वेटिंग टाईम आहे. वेटिंग टाईम कशाचा वेटिंग टाईम? एक्झिक्युशन युनिटचा वेटिंग टाईम, जो की एक्स्ट्रा वाया जातो. त्यामुळे आफ्टर 8086 एक्झिक्युशन, 8086चं पाईपलाईन आर्किटेक्चरमुळे काय फायदा होतोय? पॅरलल प्रोसेसिंग होती आहे आणि इफिशियन्सी वाढत आहे. या 2 गोष्टी वाढल्यामुळे बस इंटरफेस युनिट आणि एक्झिक्युशन युनिट हे सेपरेट आहेत आणि इन्स्ट्रक्शन क्यू जे की 6 इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी फेच करून ठेवत आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे फायनल आउटकम काय येत आहे? तर मायक्रोप्रोसेसरची स्पीड वाढत आहे. पाईपलाईनिंग एक्झिक्युशन कशाला म्हणायचं आहे? फेच, डिकोड, एक्झिक्यूट हे आपण तीनही पॅरलली काही ना काही कुठले ना कुठले इन्स्ट्रक्शन इधर फेच होतीये, नाहीतर डिकोड होतीये, नाहीतर एक्झिक्यूट होतीये. जर तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की तुमचे डाऊट्स कळवा. थँक्यू.